नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला पहिला प्रश्न आहे. सध्या चर्चेत असलेले डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य सरकारने मध्य प्रदेशमधील सागर जिल्ह्यातील 258.64 वर्ग किलोमीटर आरक्षित वनक्षेत्राला नुकतंच मध्य प्रदेशमधील 25वं अभयारण्य म्हणून घोषित केलेलं आहे आणि या अभयारण्याला डॉक्टर भीमराव आंबेडकर वन्यजीव अभयारण्य असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि याबाबतची घोषणा नुकतीच मध्य प्रदेश सरकारने 14 एप्रिल 2025 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त केलेली आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश. मध्य प्रदेश मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे मध्य प्रदेश, राजधानी आहे भोपाळ, राज्यपाल आहेत मंगूबाई सी पटेल आणि मुख्यमंत्री आहेत मोहन यादव. पुढचा प्रश्न, बैसाखी हा भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा सण आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंजाब. बैसाखी हा भारतातील पंजाब राज्यामध्ये साजरा केला जाणारा एक रब्बी हंगामाचा सण आहे. हा शीख आणि हिंदू संप्रदायाचा ऐतिहासिक व धार्मिक असा सण असून या दिवशी शीख संप्रदायाचं नवीन वर्ष देखील सुरू होतं. 1699 मध्ये गुरु गोविंद सिंह यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या खालसा पंथाचा हा स्थापना दिवस म्हणून देखील ओळखला जातो. उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 पंजाब. पंजाब मॅपमध्ये इथे आहे पंजाब, राजधानी आहे चंदीगड, सध्या राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि मुख्यमंत्री आहेत भगवंत मान. नेक्स्ट, महिला कबड्डी विश्वकप 2025चे आयोजन खालीलपैकी कोणत्या राज्यात केले जाणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बिहार. महिला कबड्डी वर्ल्ड कप 2025 आयोजन 1 ते 10 जून 2025 या कालावधीमध्ये बिहारमध्ये राजगीर या ठिकाणी केलं जाणार आहे. आणि यामध्ये भारत, इराण, बांगलादेश, नेपाळ, थायलंड, हॉलंड, जपान, पोलंड, अर्जेंटिना, हंगेरी, जर्मनी, केन्या, युगांडासहित 14 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 बिहार. बिहार मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे बिहार, राजधानी आहे पटना, सध्या राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार. पुढचा प्रश्न, क्रिसिलने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 6.5%. क्रिसिल ही एक भारतीय क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन कंपनी आहे जी स्थापन झाली होती 1987ला आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी. आणि याच क्रिसिलने भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे 2025-26 मध्ये विकास दर 6.5% राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 134वी. 14 एप्रिल 2025 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे 14 एप्रिल 1891 या दिवशी आणि यांचं निधन झालेलं आहे 6 डिसेंबर 1956 या दिवशी. ते एक भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ व समाजसुधारक होते. ब्रिटिश भारताचे ते मजूर मंत्री राहिलेले आहेत. ब्रिटिश भारतामध्ये ते मजूर मंत्री होते. सोबतच ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील आहेत. त्यांना भारताच्या संविधानाचं शिल्पकार म्हटलं जातं. सोबतच त्यांनी देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार किंवा आधुनिक भारताचे निर्माते म्हणून देखील ओळखलं जातं. आणि याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 या वर्षामध्ये मरणोत्तर भारतरत्न हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. नेक्स्ट, सध्या चर्चेत असलेले PBNS 154 किंवा परभणी सुवर्णा व PBNS 184 ही कोणत्या पिकाचे वाण आहेत? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 करडई. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वित करडई संशोधन प्रकल्पाअंतर्गत विकसित केलेल्या PBNS 154 किंवा परभणी सुवर्ण आणि PBNS 184 या 2 वाहनांचं देश पातळीवर क्षेत्र वाढीस केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाण अधिसूचना व प्रसारण समितीच्या 93व्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. आणि यामुळे सध्या हे 2 वाण चर्चेमध्ये आहेत. या वाणांना आता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यामध्ये लागवडीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. उत्तर असेल PBNS 154 व PBNS 184 ही करडई या पिकाचे वाण आहेत. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला
ICCने मार्च 2025चा प्लेयर ऑफ द मंथ हा पुरस्कार दिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रेयस अय्यर. ICC प्लेयर ऑफ द मंथ मार्च 2025 हा पुरस्कार ICCने नुकताच श्रेयस अय्यरला जाहीर केलेला आहे. हा पुरस्कार ICCने श्रेयस अय्यरला ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मधील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे दिलेला आहे. या ट्रॉफीमध्ये किंवा या ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये श्रेयस अय्यरने एकूण 243 धावा केल्या होत्या. यापूर्वीचा फेब्रुवारी 25मध्ये हा पुरस्कार शुभमन गिलला दिला होता. सलग दुसऱ्यांदा हा भारतीय खेळाडूलाच पुरस्कार मिळालेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 श्रेयस अय्यर. इथे ICCचा उल्लेख आलेला आहे. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. हिची स्थापना झालेली आहे 15 जून 1909ला. मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. सध्या अध्यक्ष आहेत भारताचे जय शहा आणि उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 15 एप्रिल. वर्ल्ड आर्ट डे किंवा जागतिक कला दिन जो आहे तो कलेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने दरवर्षी 15 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2012मध्ये साजरा करण्यात आला होता आणि हा दिवस किंवा 15 एप्रिल हा दिवस महान इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंचीचा जन्मदिवस आहे. लिओनार्डो दा विंची हे एक महान चित्रकार, शिल्पकार, वास्तुविशारद, कुशल मेकॅनिक, अभियंता, संगीतकार आणि शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्या कलेतील योगदानामुळे किंवा कलेतील उत्कृष्टतेमुळे त्यांचा जन्मदिवस दरवर्षी 15 एप्रिल हा जागतिक कला दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि यावर्षी हा दिवस आर्ट फॉर युनिटी अँड हिलिंग या थीमखाली साजरा करण्यात आलेला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 15 एप्रिल. यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता, वरुण हा भारत व कोणत्या देशाचा द्विपक्षीय नौदल सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फ्रान्स. वरुण हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांचा द्विपक्षीय नौदल सराव आहे. याची सुरुवात झालेली आहे 2001 या वर्षापासून आणि यावर्षी किंवा 2025मध्ये हा युद्ध सराव 19 ते 22 मार्च 2025 या कालावधीमध्ये संपन्न झालेला आहे. पर्याय क्रमांक 3 फ्रान्स हे याचं बरोबर उत्तर आहे. यानंतर आजचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो? ऑप्शन्स आहेत 14 मार्च, 15 मार्च, 16 मार्च की 17 मार्च. याचं बरोबर उत्तर तुम्हालाच खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.